सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज आहे शुक्रवार आणि आज संकष्टी चतुर्थी आहे, त्यामुळे बोललं आधी ना सगळं व्यवस्थित बाहेरचं साफ करून घेऊया, म्हणजे पुढची देवपूजा वगैरे करता येईल। तर हे गजलक्ष्मींना मी मंगळवार गुरुवार किंवा काही सणसूद असेल तरच त्यांना आंघोळ घालते, नाही तर एरवीना स्वच्छ कपड्याने म्हणजे ओला करून त्यांनी पुसून घेते। कारण की जेवढी वस्तू आपण चांगली टिकू ना तेवढी ती फार काळ टिकते, आपल्याबरोबर राहते चांगली। तर सारखी आंघोळ घालून पण खराब होऊन मातीचीच आहे ही पण, त्यामुळे भीती वाटते। तर मला भरपूर विचारतात जणी की हे कुठून घेतलं आहे, तर हे मी डोंबिवलीमधून घेतलं आहे। आमच्या इथे एक छोटंसं दुकान आहे कटाई नाक्याला, तिथे भरपूर स्टॅच्यू भेटतात। मी परत कधी गेली ना तुम्हाला ते नक्की दाखवेल कुठे ते। तर त्यांना आहे ना मस्त स्वच्छ करून घेतलं, पुसून वगैरे पंख्याखाली ठेवले सुकायला, आणि बोला तोपर्यंत मस्त हळदीचं लेपन करूया। तर मी माझ्या भरपूर व्हिडिओमध्ये ना हळदीचं लेपन कसं करायचं, हळदीमध्ये काय काय टाकायचं, हे सगळं मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। जर तुम्हाला माहिती नसेल, बघितलं नसेल, तर तुम्ही जाऊन बघा, किंवा काही शंका असेल ती पण तुम्ही मला विचारू शकता, मी तुम्हाला नक्की सांगेल काय काय टाकायचं याच्यामध्ये। तर मस्त असं हळदीचं लेपन, आणि मला आहे ना हळदीचं लेपन आहे ना हाताने करायला खूप आवडतो। कारण की जेव्हा आपण हाताने करतो ना तेव्हा त्या हाताचा बघा सुगंध खूप छान येतो नंतर। आणि मी याच्याखाली कसं पहिला म्हणजे जो उंबरठा आहे ना त्याला आहे ना पिवळा कलर लावलेला असेल, त्यामुळे हाताने लेपन केलं ना तर ते म्हणजे असं विचित्र दिसत नाही, मस्तच वाटतं। तर हळदीचं लेपन केलं आणि ते आता सुकेल तोपर्यंत बोललं पहिलं देवपूजा करूया। तर देवांना मस्त आंघोळ वगैरे घालून घेतली आहे, आणि आज ना मी देवी आईंचं आहे ना मळवट भरणार आहे, म्हणजे हळदीने भरणार आहे मळवट। नेहमी मी कुंकवाने वगैरे भरत असते। तर देवी आईंना माहिती आहे ना तुम्हाला हळद किती प्रिय आहे, आणि आज शुक्रवार पण आहे, त्यामुळे बोललं चला आज हळदीचंच लेपन हळदीचंच मळवट भरूया देवी आईला पण। तर हळदीचं लेपन केलं आहे त्यामुळे हळदीचंच नाव येतं आहे लेपनाचं। तर मस्त असं आहे ना आता मी मळवट भरणार आहे देवी आईचा, आणि खरं सांगते देवी आईचं मळवट भरला ना असं वाटतं साक्षात देवी आई आपल्यासमोर बसलेलीच आहे। खूप सुंदर वाटतं, आणि मला ना देवी आईंचा वगैरे शृंगार करायला खूप आवडतो। मी लहान होते ना तेव्हापासूनच आहे ना मला हे असं वेड आहे देवी आईंचा वगैरे असं मस्त असं छान मेकअप वगैरे करायचा। पहिलं तर एवढं काय भेटायचं नाही, आता तरी खूप काही वस्तू मार्केटमध्ये आलेत, म्हणजे गंगावन वगैरे, आणि ड्रेस पण आलेत वस्त्र म्हणजे देवी आईंचे। हे मी सगळे वस्त्र घालते ना ते मी स्वतः शिवलेले आहेत, मी काही विकत आणलेले नाहीत हे, कारण मला घरीच असे देवांचे कपडे वगैरे शिवायला फार आवडतात। आणि आता खूप दिवस झाले ना शिवते, त्यामुळे हात पण बसला आहे माझा। आणि देवी आईला बघा मळवट भरला ना खरंच खूप सुंदर दिसते देवी आई, आणि आता तर शृंगार वगैरे केला अजून छान वाटेल। खरंच मस्तच दिसते ना देवी आईचं रूप। तर कसं वाटते मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही पण। तर मस्त अशी देवपूजा झालेली आहे माझी, आणि सणसूद असली ना तर देवांचं रूप एक वेगळंच दिसतं। हे बघा हे समय आसन पण मी शिवलेलं आहे, जेव्हा टेबल रनर शिवलेलं आहे त्याचे कपडे उरलेले बघा थोडे, त्याच्यापासून हे बनवलेलं आहे। फारच सुंदर दिसतं आहे ना। आणि आज शुक्रवार असल्यामुळे ना आपलं अन्नपूर्णेची पण पूजा केली मी, म्हणजे आपली शेगडी जिथे आपण जेवण वगैरे शिजवतो त्याची छान अशी पूजा केलेली, कारण की आज जेवण नव्हतं करायचं, उपवास होता, त्यामुळे बघा गॅस किती स्वच्छ दिसतोय ना छान। आणि त्यानंतर आपल्या हळदीचं लेपन पण सुकलेलं, त्यामुळे छान अशी रांगोळी काढली। तर कसं वाटलं तुम्ही मला नक्की सांगा, म्हणजे दरवाजाबाहेर जी रांगोळी वगैरे काढली आहे, हळदीचं लेपन केलं आहे, तर कसं वाटतं ते नक्की मला कमेंट करून सांगा। आणि सगळी कामं उरकता टाईम कधी निघून गेला कळालंच नाही। संध्याकाळ झाली, नंतर मग जेवणाला सुरुवात केली। जेवणाला सुरुवात लेटच केली, कारण की चंद्रोदय आज आहे ना 9:52चा का काय होता, म्हणजे 10 वाजणारच होते आपल्या जेवायला, 10 10:30, कारण की पूजा वगैरे होईपर्यंत आरती वगैरे करेपर्यंत लेटच होणार होता, त्यामुळे लेट लागली जेवण करायला। आणि आज बोललो गोड काय करू, खूप विचार केला। संकष्टी वगैरे असली ना आपण मोदक तर नेहमीच करत असतो, बोललं मोदकच पण सारणच करायचं आहे, पण काहीतरी वेगळं करूया। तर बोललं चला आज नेवऱ्या करूया। तुम्हाला माहिती आहे का नेवऱ्या, त्याला आहे ना कोकणामध्ये शेंगा पण बोलतात। तर ह्या तांदळाच्या पण करतात, पण मी गव्हाच्या करणार आहे तिथे। तर तांदळाच्या ना उकळवतात,
ह्या पण तुम्ही उकडू शकता, पण आहे ना माझ्या घरात म्हणजे माझ्या मिस्टरांना वगैरे ना ह्या तळलेल्या फार आवडतात. तर मस्त कुरकुरीत होतात. याच्यात थोडा तुम्ही मैदा वगैरे टाकला ना तर अजूनच कुरकुरीत होतात. पण मला नाही आवडत मैदा वगैरे टाकायला. त्यामुळे मी असंच आपलं नॉर्मल गव्हाचं पीठ असतं ना त्याच्यामध्ये थोडं मीठ वगैरे थोडी हळद टाकायची म्हणजे कलर खूप छान येतो त्याला. आणि ना असं लाटून घ्यायचं आहे. जास्त असं जाड पण नाही लाटायचं, जास्त पातळ पण नाही. आणि त्याच्यामध्ये हे सारण असं भरायचं आहे. जसं आपण हे करतो ना करंजी, तशा प्रकारे हे करायचं आहे. आणि आपल्याकडं तर ते करंजी करायचे साचे वगैरे असतात, त्याच्यात तुम्ही केलं तरी चालेल. स्टीलचा असतो, मार्केटमध्ये खूप प्रकारचे आलेत प्लॅस्टिकचे वगैरे, त्याच्यात केलं तरी चालेल तुम्ही. पण इथे माझ्याकडे ना म्हणजे ते शंकरपाळ्या करंजी कापायचं असतं ना चमचा, तो आहे, तर त्यानेच मी कापणार आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, ह्या करंज्या झाल्या आणि जेव्हा आपण त्याला मुरूड घालतो ना त्याला बोलतात शेंग. तर हे मला आधी जमत नव्हतं, पण आता लग्नाला एवढे वर्ष झालेत ना, ती प्रॅक्टिस करून 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 जमायला लागले. तर किती सोपं आहे बघा. फक्त एका अंगठ्याने ना पीठ धरायचं आहे आणि दुसऱ्या बोटाने ते दाबत चालायचं पुढे पुढे, म्हणजे क्रॉस क्रॉस करायचं आहे. आणि खरंच खूप सोपं आहे, काय अवघड नाही आहे. तुम्ही प्रॅक्टिस केली की येईल तुम्हाला. आणि जरी नाही जमलं तर सरळ करंजीच्या साच्यातून काढायची, असं काही नाही आहे. पण हे दिसायला फार सुंदर दिसतं. तर बोलतात ना प्रत्येक गोष्टीचं वेगळं महत्त्वाचं असतं, तसं झालं आहे हे. तर कसे झाले ते मला नक्की सांगा, मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, मस्त झालेत ना. तर हे तळण्यासाठी आहे ना तेल ठेवायचं एका कढईत. ही माझी कढई खरंच खूप जुनी आहे, काळी झाली आहे, तुम्ही लक्ष देऊ नका त्याच्याकडे. तर मी चेंज करणार आहे ती. माझ्याकडं बिडाची कढई पण आहे, पण ती खूप मोठी आहे. आणि हे छोटं छोटं काही तळायचं असेल ना त्यासाठी एवढी मोठी कढई काढा, मग मग ती बरं नाही वाटत. मग मला ही छोटीच कढई आवडते. किती जुनी झाली तरी पण मला हीच कढई आवडते. बोलतात ना आपला जीव एका वस्तूत बसला ना तर पटकन जात नाही. तर बघा किती सुंदर डिझाईन दिसते ना, हे जी मुरड घातली आहे मी. तर अशा प्रकारे सगळ्या करून घेतल्या आणि देवाला नैवेद्य दाखवलं. तरी 10:30 वाजले आम्हाला आरती वगैरे करेपर्यंत. तर खरंच खूप छान आजची पूजा वगैरे झाली. तुम्हा सर्वांना आजचा व्हिडिओ कसा वाटला? जर खरंच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.